पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा शब्दच विझवतात त्या शब्दांनी पेटलेल्या माणसांची आग. अशा शब्दांचं महत्व ज्या विज्ञानवादी तुकाराम महाराजांनी आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाचे आमच्या जीवाचे जीव लागत शब्दाची वाटून जणात धन लोका या शब्दामध्ये सांगितलं ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. सबंध विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध या देशातील बहुजनांना पीडितांना वंचितांना मायेची उभ देणारा महाराजा बळीराजा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले देशाला स्वातंत्र्याचा हुंकार भरायला लावून या महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन छत्रपतीच्या रूपाने मातीचे मानकरी देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ कुळवाडी भूषण विश्ववंदित बहुजन प्रतिपालक शेतकऱ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज एका हातामध्ये तलवार व एका हातामध्ये लेखणी घेऊन या मराठ्यांच्या इतिहासातल्या या जगाच्या पाठीवरचा सर्वात पराक्रमी राजा म्हणून ज्या राजाची इतिहासानं नोंद घेतली ते छत्रपती संभाजी महाराज. गरिबीचे चटके सहन करून या व्यवस्थेचे चटके सहन करून ज्यांनी आपल्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजलं आणि या लेखणीतून या भारताचं संविधान लिहिलं आणि या भारताच्या संविधानातून तमाम बहुजनांचा उद्धार केला असे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गावं माझं सांगून गेले भीमराव म्हणजे 1.5 दिवस शाळेत जाऊन जे अनुभवलं भोगलं असं वास्तवादी लेखन ज्यांनी केलं व रशियाच्या चौकात चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तीचे पोवाडे गायले ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. इथल्या गोरगरिबांच्या मुलींनी आता शाळेमध्ये गेलं पाहिजे आणि शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून ज्या फुले दाम्पत्यानं स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली व विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली एवढे नीतीविना शूद्र कचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले अशा शब्दामध्ये सांगितलं ते फुले दाम्पत्य 19व्या शतकात गावगाव जाऊन ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून इथल्या भोळ्याभाड्या समाजाला वराडी भाषेत सांगितलं बापा पोटाली अर्धी भाकर कमी खा कमी पैशाचं लुगडं नेसा पण लेकरं शाळेमध्ये पाठवा. हा विज्ञानवादी संदेश ज्यांनी दिला ते राष्ट्रसंत गाडगे बाबा. वेळ पडली तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचं वसतिगृहाला दिलेलं नाव नाही बदलणार अशी शिवरायांवरती अपार निष्ठा ठेवणारे कर्मवीर भाऊराव पाटील 21 आरक्षणाचे जनक. खरं तर इथल्या वर्तमानात जगताना इथल्या राज्यकर्त्यांना आदर्श कसा असू शकतो हे मला वाटतं सांगणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई अहिल्यादेवी होळकर यांच्यासह या जगाच्या पाठीवरती ज्या ज्या महामानवांनी इथल्या गोरगरिबांसाठी इथल्या दीनदलितांसाठी इथल्या रंजलेल्यांसाठी इथल्या गांजलेल्यांसाठी आपल्या साऱ्या आयुष्याची राख रांगोळी केली त्या सर्व महामानवांच्या विचाराला कार्याला आणि कृतीला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रथमतः तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात कोटी कोटी प्रणाम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर